दोन्ही राष्ट्रवादींचा लढा हा थेट भाजप विरोधात आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। अनौपचारिक गप्पा सुरू होते आणि त्यामध्ये अजित पवार यांचं हे विधान। मनपा निवडणुकांसाठी अजित पवार यांचं जोरदार नियोजन सुरू आहे। अजित पवार आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत, त्यामुळे 5:30 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। अजित पवार यांची आज पत्रकार परिषद आहे। दोन्ही राष्ट्रवादींचा लढा हा थेट भाजप विरोधात आहे असं त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं होतं। त्यामुळे या संदर्भात ते काय बोलतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे महापालिकेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात आव्हान आहे ते भाजपचं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडचा निर्णय होताना माननीय अजितदादांनी आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की इथे आमच्या मैत्रीपूर्ण लढती होतील आणि त्या पद्धतीने आमच्या मैत्रीपूर्ण लढती होत असताना पुणे शहराची आणि पिंपरी चिंचवडची मागील 5 ते 8 वर्ष 5 वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर 3 वर्ष निवडणुका नसल्यामुळं साधारणतः किमान 8 वर्षाच्या कालखंडामध्ये या दोन्ही महानगरपालिकांची सत्ता ही भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या हातामध्ये होती आणि म्हणून स्थानिक पातळीवरती पिंपरी चिंचवड असेल या पुणे असेल या ठिकाणी भाजपबरोबरच आमची मुख्य लढत आहे। कारण इतर पक्षांचे तुल्यबळ पाहता भाजपशी आमची मुख्य लढत आहे आणि त्यामुळं स्थानिक पातळीवरती पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी लढणार आहोत।